तर रामकृष्णारी मंडळी, आज काय आपल्या कॉलेजच्या 12वीच्या मुलांचं सँडअप होतं. हे जाऊ दे, तुम्ही आपल्या गाण्याभाऊचं नाद कुठं करता. गाण्याभाऊनं जेटीच आणली होती. मग काय पोरांनी पण गाण्याभाऊच्या जेटीच्या कडाला गर्दी केली. गाण्याभाऊने हवा गेली राव आज. जेवढी पोरं एका सुपरस्टारच्या पाठीमागं नसतात ना, तेवढी पोरं आपल्या ऋषीच्या आणि भैयासाहेबच्या पाठीमागं असतात. सुट्टी नाही हो. मग काय सगळे पोचले सरांकडं फोटो काढायला. फोटो काढत राहिलं, बाजूला बसली गप्पा मारत. नंतर काय सगळी पोरं गोळा झाली आणि नियोजन झालं फोटोशूटला जायचं. मग आपण निघालो फोटोशूटला. मग काय आपण पण सुट्टीनं डेटा घेतली जीटी आणि निघालो DHG पार्कवर. यो डॉन तर काय ना R15 घेऊन पागलेला. तेवढ्यातच आपल्या ऋषीभाऊने बोलेरो घेऊन एंट्री मारली. सुट्टी नसते हो आपल्या गाड. मग काय मी आणि गण्याभाऊ पोचलो आपल्या DHG पार्कवर. अनिल भाऊ तर काय ना बा बुलेट घेऊन हवाच करत होता बरं का. मग काय आपण पण जरा इथं फोटोशूट केलं. इथं पण काय फोटो काढायला नंबर होते. आबी भाऊनं तर काय ना भाऊ राडाच केला राव. दूरच काढला पाक त्या गाडीचा. आत्ता काय वेळेवर फोटोशूट करून आणि फिरून बोका लागलेला. मग काय आपण पण ऋषीच्या बोलेरोमध्ये बसलो आणि निघालो लोकसेवावर. मग काय आपण पण पोचलो लोकसेवावर. मग काय चालू गेलं जेवायला. आम्ही इकडे जेवण करतोय तर पाण्याचं आणि रोहण्याचं काय वेगळंच चालू आहे. बघा व्हिडिओ कसं चारते एकामेकाला घास. लय अवघड आहे हो, सुधारायची नाही ती कधीच.